कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातल्या सैनिकांचं गाव असलेल्या गिरगावमध्ये अभिमानाचा हुंदका आणि आठवणींचे अश्रू दाटून आले आहेत। गावातील अवघ्या 23 वर्षीय जवानाचा आसाममध्ये ड्युटीवर असताना निधन झालंय। सूरज सातप्पा मस्कर असे या जवानाचं नाव आहे। सूरज देशसेवा बजावत असताना 23 मार्चला त्यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं। सूरजच्या निधनाचं वृत्त समजताच अवघं गाव मात्र निशब्द झालं। सूरज यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले। सूरजचा लहान भाऊ सैन्यात आहे, तर त्याचे वडील आणि आजोबा सुद्धा देशसेवा बजावून परतलेले आहेत। सूरजचं लग्न होऊन 1.5-2 वर्ष झाली आहेत आणि त्याच्या पश्चात 8 महिन्यांची मुलगी आणि पत्नी असा परिवार आहे। यानंतर बातमी साताऱ्यातली आहे। साताऱ्यातल्या आणेवाडी टोल नाक्यावर टोलचे पैसे देण्याच्या वादातून गोळीबार करण्यात आलाय। यावेळी जवळपास 7 राऊंड फायर करण्यात आल्याची माहिती मिळते। या सगळ्या घटनेदरम्यान एक जण मात्र जखमी झालाय। दरम्यान आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथकं रवाना झाली आहेत, सज्ज झाली आहेत। तर हा गोळीबार करणारे काही आरोपी हे गुंड असल्याचं सुद्धा म्हटलं जात आहे। मध्यरात्री 1च्या दरम्यान हा सगळा प्रकार घडलाय। गोळीबार करण्यात आलेली ही वाहनं पुण्याच्या दिशेने रवाना झाल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून समोर येत आहे। राज्यभरात सगळीकडे रंगपंचमीचा उत्साह पाहायला मिळतोय आणि दौंडमधल्या खामगावमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील नागरिकांसोबत, कार्यकर्त्यांसोबत रंगपंचमी साजरी केली आहे। खामगावच्या जत्रेत सुप्रिया सुळेंनी रंगपंचमी खेळण्याचा आनंद लुटलाय। तर महाराष्ट्राचं लोकदैवत असणाऱ्या जेजुरी गडावर आज सकाळी पहाटेपासूनच मोठ्या उत्साहात सदानंदाच्या जयघोषात रंगोत्सवाची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली। देवाचं स्वयंभू लिंग आणि मार्तंड भैरवाच्या मूर्तींना विधिवत दूध आणि विविध नैसर्गिक रंगांना स्नान घालण्यात आले आहे। रंगस्नानानंतर कुलधर्म कुळाचाराप्रमाणे पूजा, अभिषेक, भूपाळीगात, मल्हारी, म्हाळसकांताची आरती देखील करण्यात आली। देवाचे पुजारी, मानकरी, सेवक यावेळी उपस्थित होते। रंगपंचमी सोबतच राजकीय धुळवड सुद्धा राज्यभरात रंगल्याचा पाहायला मिळत आहे। या बातम्यांचा बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, पण ताज्या बातम्यांकरता पाहत रहा न्यूज 18 लोकमत।